आणि कोल्हापुरात सगळ्यात जास्त लीडने ऋतुराज राजे क्षीरसागर हे कामाच्या जोरावर येणार आहे, विकासाच्या जोरावर येणार आहे. मान्य आमदार राजेजी क्षीरसागर साहेब यांनी कोल्हापूर जिल्हा व कोल्हापूर शहर येथे कोट्यावधी रुपयाचा निधी आणलेला आहे. एवढा निधी आतापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने उपलब्ध केलेला नव्हता. आज आपण पाहिलं असेल की संपूर्ण कोल्हापूर शहरात एक भगवं वादळ, भगवं वातावरण तयार झालं. विकास कामाच्या माध्यमातून ऋतुराज दादांचा दणदणीत विजय निश्चित आहे. यानंतर आता तेच कार्य पुढे ऋतुराज दादा ही पुढे चालवतील याची आम्हाला खात्री आहे. चांगलं करणार दादांच्या पाठोपाठ वहिनी दादा हे सगळे कार्यरत चांगले आहेत. तो पण चांगलं काम करणार. आपण आपलं कुठलंही तुम्ही काम आणा, तुमचं दादा पूर्ण काम करून देणार. प्रभाग क्रमांक 7 मध्ये ऋतुराज राजे क्षीरसागर हे असं नेतृत्व आहे की त्यांनी प्रभागात एवढी कामं केलेत की त्याला तोडच नाही. विरोधकांचं हे डिपॉझिट हे जप्त 100% होणार आहे. एखाद्या आमदारांचा पुत्र बसा असावा त्याचे उत्तम उदाहरण ऋतुराज क्षीरसागर साहेब यांच्या मार्फत दिसून येते. कार्यकर्त्यांना त्यांनी गल्ली बोळातील अक्षरशः गल्ली बोळातील छोटे छोटे रस्ते, गटर, ड्रेनेज या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. रंकाळा संवर्धन आहे, संध्यामूळचा विकास होणार आहे. आता नवीन रंकाळ्यामध्ये सुद्धा कोणी संगीतकारांच्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आकर्षण असं होईल अशा पद्धतीने तयार केलेलं आहे. आणि लोकांनी यावेळी ठरवलेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेला यावेळी विकासासाठी मतदान करायचं. प्रभागात असं एक कोणतेही काम शिल्लक ठेवलेलं नाही की ते कामाचं पेंडिंग आहे. अजून बरेचसे कामं त्यांनी मनावर नसताना सुद्धा त्यांनी आता आणलेले. दादा भरपूर कामं करतात. तुम्ही कुठल्याही अडी अडचणी दादांकडे घेऊन जर आला असाल तर तुम्हाला दादा नक्की त्याचं हे करून देणारच 100%. आणि जनतेमध्ये एक विश्वासार्हता वाढलेली आहे की जर का कोल्हापूर शहराची प्रगती करायची असेल तर कोल्हापूर महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे. युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांचा फॉर्म आज भरला जातोय. त्या ठिकाणी काही कार्यकर्ते त्यांच्या आपण भावना जाणून घ्या. काय करा तुमचं? आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री मी एवढ्यासाठी म्हणतो की लाडक्या बहीण योजनेमुळे कधी जरी ते आता उपमुख्यमंत्री असले तरी जनतेच्या मनामध्ये त्यांचा आदराचं स्थान मुख्यमंत्री या नावानंच आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य आमदार राजेजी क्षीरसागर साहेब यांनी कोल्हापूर जिल्हा व कोल्हापूर शहर येथे कोट्यावधी रुपयाचा निधी आणलेला आहे. एवढा निधी आतापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने उपलब्ध केलेला नव्हता. आणि त्यांच्या निधीतून म्हणजे रंकाळा संवर्धन असेल, गांधी मैदान स्टेडियम असेल, कन्व्हेन्शन सेंटर आहे, रस्त्यांच्या कामासाठी आणलेला निधी. कार्यकर्त्यांना त्यांनी गल्ली बोळातील अक्षरशः गल्ली बोळातील छोटे छोटे रस्ते, गटर, ड्रेनेज या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. रंकाळा संवर्धन आहे, संध्यामूळचा विकास होणार आहे. आता नवीन रंकाळ्यामध्ये सुद्धा कोणी संगीतकारांच्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आकर्षण असं होईल अशा पद्धतीने तयार केलेलं आहे. आणि यामुळे कधी लोकसभा आणि विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये याचा जोरदार परिणाम जनतेमध्ये दिसून आलेला आहे. आणि जनतेमध्ये एक विश्वासार्हता वाढलेली आहे की जर का कोल्हापूर शहराची प्रगती करायची असेल तर कोल्हापूर महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे. आणि आम्हाला खात्री आहे की शिवसेनेचा भगवा झेंडा फडकून पहिल्यांदाच आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होणार व शिवसेनेची सत्ता होणार. आणि यासाठी मान्य आमदार राजेजी क्षीरसागर यांचे नेतृत्व, मार्गदर्शन, मान्य नामदार प्रकाशजी आंबेडकर यांचे सहकार्य आम्हाला मोठ्या प्रमाणात लाभणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता काय भावना आहेत नेमका आता फॉर्म भरायला चालला? आज आपण पाहिलं असेल की संपूर्ण कोल्हापूर शहरात एक भगवं वादळ आणि भगवं वातावरण तयार झालंय. लोकसभेला थोडक्यात पराभव झाला, विधानसभेला जिल्ह्यामध्ये 10 सीट आल्या आणि कोल्हापूर महापालिकेत आपण पाहिलं असेल की शिवसेनेला अपेक्षित यश मिळत नव्हतं. परंतु ह्यावेळेचं वातावरण असं आहे की माजी नगरसेवकांची आणि इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी रीग लागलेली आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे यांनी जे विकास कामासाठी निधी दिला आणि त्यांच्या रूपानं आता झालेल्या नगरपालिका निवडणुकीत देखील जो झंझावात महाराष्ट्रात उभा राहिला त्याच्यावर कोल्हापूरकरांचा प्रचंड मोठा विश्वास आहे. विधानसभेला 10 सीट देऊन त्यांनी जे प्रचंड मोठं यश या ठिकाणी शिवसेनेच्या पदरात टाकलेलं आहे. आणि शिवसेना प्रमुख स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवायचा. आणि मुंबई ठाण्यानंतर शिवसेना ही कोल्हापूर शहरामध्ये त्यावेळेपासून अविरत डौलत आहे. आणि याचा पहिला महापौर या ठिकाणी शिवसेनेचा होणार. आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह आहे. आणि लोकांनी यावेळी ठरवलेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेला
यावेळी विकासासाठी मतदान करायचं. उमेदवार कोणताही असू दे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी डौलानं भगवा महापालिकेवर फडकणार हे निश्चित आहे. भाग 7 मध्ये विकास कामाच्या माध्यमातून ऋतुराज दादांचा दणदणीत विजय निश्चित आहे. तुम्ही आता फॉर्म भरायला आहे ऋतुराज दादांचा, काय भावना आहेत नेमक्या तुमच्या? भावना एवढ्याच की याआधी दादा सगळं कार्य करत होते, यानंतर आता तेच कार्य पुढे ऋतुराज दादा ही पुढे चालवतील याची आम्हाला खात्री चांगलं आहे. करणार हा आमचा विश्वास आहे. चांगलं करणार दादांच्या पाठोपाठ वहिनी दादा हे सगळे कार्यरत चांगले आणि तो पण चांगलं काम करणार, त्याच्यामुळे त्याला निवडून द्या अशी आमची इच्छा आहे. येणार शिवसेनाच येणार शेवट. याची आम्हाला खात्री आहे. चांगले काम करणार आहेत आणि ते इथून पुढे करत राहतील आणि अपेक्षा आहेत आमच्याकडे. गल्लीत तर आहेच. पाठीशी आम्ही सदैव उभे आहे. आपण आपलं कुठलंही तुम्ही काम आणा, तुमचं दादा पूर्ण काम करून देणार. मध्यरात्री जरी फोन केव्हाही केला तरी केला वहिनी फोन उचलतात आणि आम्हाला सहकार्य करतात आणि असं सगळं त्यांचं कुटुंब सहकार्य करतं आम्हाला. काय भावना आहेत आपल्या नेमक्या? आपण फॉर्म भरायला चाललाय त्या ठिकाणी. प्रभाग क्रमांक 7 मध्ये ऋतुराज राजे क्षीरसागर हे असं नेतृत्व आहे की त्यांनी प्रभागात एवढी कामं केलेत की त्याला तोडच नाही. विरोधकांचं हे डिपॉझिट हे जप्त 100% होणार आहे आणि कोल्हापुरात सगळ्यात जास्त लीडने ऋतुराज राजे क्षीरसागर हे कामाच्या जोरावर येणार आहे, विकासाच्या जोरावर येणार आहे. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केलेत. कोल्हापूर शहरात फक्त प्रभाग क्रमांक 7 मध्येच नाही तर पूर्ण कोल्हापूर शहरामध्ये काम केलेत आणि त्यांचा स्वभाव एवढा मन मिळावा. ते कधी असं मी नेता आहे, माझे वडील आमदार आहेत, म्हणजे माझं असंच पाहिजे तसंच पाहिजे नाही, तर ते सगळ्यांच्या मन मिसळून मन मिळावूपणे काम करून त्यांनी प्रभागाचा विकास केलेला आहे. दादा काय आता फॉर्म भरायला एवढा उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये, काय तुमच्या नेमक्या भावना काय आहेत? साहेब, प्रभाग क्रमांक 7चे आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माननीय ऋतुराज क्षीरसागर साहेब हे एक नेते नसून आमच्या सर्वांचे मित्र आहेत. मित्राप्रमाणे सर्व भागातील आमच्या तरुण युवकांना वावरतात. एखाद्या आमदारांचा पुत्र बसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण ऋतुराज क्षीरसागर साहेब यांच्या मार्फत दिसून येते. प्रभागात असं एक कोणतेही काम शिल्लक ठेवलेलं नाही की ते काम अजून पेंडिंग आहे. अजून बरेचसे कामं त्यांनी मनावर नसताना सुद्धा त्यांनी आता आणलेले आहे. त्यामुळं विरोधकांचे डिपॉझिट 100% जप्त होणार, यात काय कोणती शंका नाही. त्यांचा फॉर्म या ठिकाणी भरला जातोय, काय नेमकं तुमच्या भावना आहेत? कार्यकर्ता उत्साह बघायला मिळतोय, काय वाटतं त्याच्याबद्दल? जय महाराष्ट्र. आज आपले ऋतुराज दादा शिवसेनेचा फॉर्म भरायला आम्ही निघालो आहोत दादांसोबत. तर आपले जे आमदार क्षीरसागर साहेब आहेत त्यांचा जो वारसा हक्क आहे तेच ऋतुराज दादा चालवणार आहेत, त्यामुळे त्यांची सीट ही फिक्सच असणार आहे हे मला सांगायचं आहे. काय काय सांगा? दादा भरपूर कामं करतात. तुम्ही कुठल्याही अडी अडचणी दादांकडे घेऊन जर आला असा तर तुम्हाला दादा नक्की त्याचं हे करून देणारच 100%. आणि त्यांनी पहिल्यापासून शिवसेनेतच आहेत आणि शेवटपर्यंत त्यांनी शिवसेना चालवणार आणि ही सीट आमची फिक्सच आहे. महापालिकेत भगवा पडकणार असं वाटतंय का? नक्की भगवा हा फडकणारच आहे. भगवाच आहे. आता काय नाव तुमचं? माझं नाव ॲडव्होकेट सर्वेश बांदिगरे. जवळपास गेली 27 ते 28 वर्ष आम्ही या भागात राहतोय आणि या भागात आज तुम्ही जर उत्साह जनतेचा बघितला तर आपल्याला 16 तारखेचा निकाल काही वेगळं सांगावं लागेल याची काय मला गरज वाटत नाही.